नमस्कार मंडळी, डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मंडळी, होलिकेचा अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा। या दिवशी उत्साहाने होळी साजरी केली जाते। ऋतू बदलत असतो, तसा निसर्गही बदलत असतो, सृष्टी बदलत असते। झाडं जुनी पानं गाळून नवीन पानं धारण करतात। आपले सण हे त्या ऋतूंमध्ये होणाऱ्या वातावरणाचा बदल आणि शरीरावर होणारे त्याचे परिणाम या सगळ्यांचा विचार करून प्रत्येक सण साजरा केला जातो आणि हीच त्या सणांची खासियत आहे। शरीरात वाढणाऱ्या वात, पित्त, कफ या दोषांचा विचार करून त्या सणांमधील आहार संस्कृती किंवा त्या सणांना विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे। आपल्या या सणांचं महत्व फक्त धार्मिक नसून ते आरोग्याशी निगडीत देखील तितकंच आहे। या ऋतूत मिळणारे धान्य, भाज्या यांचा नैवेद्य होळीला दाखवला जातो। दुष्ट शक्तींचा नाश व्हावा याचं प्रतीक म्हणून आपण होलिका दहन करतो। आता हा ऋतुसंधीचा काळ आहे। एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होणार असतो। शिशिर संपून वसंताचं आगमन होणार असतं। तर या ऋतुसंधीमध्ये आयुर्वेदात असं वर्णन आहे का अनेक व्याधी संक्रमणाचा हा काळ आहे। अनेक व्याधी या दरम्यान पसरतात। त्यातलाच एक म्हणजे गालगुंड। याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती घेतली आहे का? गालगुंड कसा होतो, त्याची लक्षणं काय आहेत, काही लसीकरण आहे का, किंवा औषधांबरोबरच वेदना आणि सूज कमी करावी यासाठी काही उपाय आहेत का, या सगळ्याची माहितीचा व्हिडिओ आपण सविस्तर आपल्या चॅनलवर प्रसारित केलेला आहे, तो नक्की पहा। या ऋतुसंधीत वातावरणात असणाऱ्या अनेक विषाणूंचं, जीवाणूंचं संक्रमण कमी करण्याच्या दृष्टीने देखील होलिका दहन आणि त्याचा होणारा धूर हा उपयोगी ठरतो। होळी पेटवताना किंवा होलिका दहन करताना तो होम जो होतो त्यामध्ये कोणत्या गोष्टी घालायच्या जेणेकरून वातावरणात पसरलेले हे विषाणू, जीवाणू किंवा सूक्ष्म जीव जे शरीराला हानिकारक आहेत त्यांचा नाश होईल, यासाठी होमामध्ये कोणत्या गोष्टी आवर्जून घालाव्यात हे देखील आपण पाहूया। होलिका दहनामध्ये गायीच्या शेणापासून बनलेल्या गोवऱ्या, भीमसेनी कापूर, हळकुंड, गायीचं शुद्ध तूप, सरशप म्हणजे पिवळी मोहरी जी धार्मिक कार्यात वापरली जाते होमामध्ये, वेखंड, गुगुळ, धूप, कडुनिंबाची पानं किंवा कडुनिंबाच्या काड्या, तुळशीची पानं किंवा तुळशीच्या वाळलेल्या काड्या जर परिसरात असतील तर त्या देखील होमामध्ये टाकाव्यात। ही सगळी जी द्रव्य आहेत ती आयुर्वेदात रक्षोघ्न सांगितलेली आहेत। रक्षोघ्न म्हणजे विषाणूंचा, सूक्ष्म हानिकारक जंतूंचा नाश करतात, थोडक्यात वातावरण शुद्ध बनवतात। यासाठी ही द्रव्य, ही औषधी होळीच्या होमामध्ये जरूर घालावीत। या वनस्पतींचा केलेला धूर हा जंतुनाशक तर आहेच, पण शरीरातला कफ कमी करतो। तसंच होळीला किंवा दुसऱ्या दिवशी जी धुळवड खेळतो, रंगपंचमी, यामध्ये जे रासायनिक कलर वापरले जातात त्याचा स्किनवर अत्यंत वाईट परिणाम होतो। मग हे रंग घरच्या घरी आणि नैसर्गिकरित्या जर तुम्हाला बनवता आले तर यासाठीचा व्हिडिओ देखील आपण घेऊन आलोय, तो व्हिडिओ नक्की पहा। केमिकल युक्त रंगांनी स्किनवर रॅशेस येणं, ॲलर्जी येणं, पुरळ येणं या समस्या आपल्याला भोगाव्याच लागतात। त्यामुळे या रंगांपासून जितकं लांब राहता येईल आणि नॅचरल रंग, स्वतः बनवलेले रंग तुम्ही जितके वापराल तितके ते स्किन फ्रेंडली देखील आहेत आणि तुम्हाला या सणाचा आनंद देखील घेता येईल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार।